मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येकासाठी आहे ज्याला जीवनात कधी ना कधी कन्फ्युजन, फिअर किंवा निर्णय घेण्याची अडचण आली आहे. अध्याय 1 मध्ये अर्जुन का खचतो याचे विश्लेषण केले आहे. श्लोक क्रमांक 1 ते 46 मध्ये आपल्याला जीवनातील सर्वात मोठा धडा मिळतो आणि तो म्हणजे भावना वर्सेस कर्तव्य. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की अर्जुनाची मानसिक अवस्था कशी होती, भीती, गिल्ट आणि ओव्हर थिंकिंग कसं आपल्याला कमकुवत करतं, कुलधर्म, पाप, निर्णय यांचा गोंधळ कसा उडतो आणि सर्वात शेवटी मार्गदर्शन का आवश्यक असते हेही आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. अर्जुनासारखा महान योद्धा अचानक का खचला असावा? जेव्हा अर्जुन युद्धभूमीवर आपल्या नातेवाईकांना पाहतो ना, तेव्हा त्याचा आत्मविश्वास तुटून जातो आणि तो विचार करतो, हे युद्ध पाप आहे का? कुलधर्म नष्ट होणार नाही का? पुढच्या पिढ्यांचं काय जर आज आम्ही युद्ध केलं तर? आणि इथून सुरू होतो ओव्हर थिंकिंगचा प्रवास, ज्यामध्ये भीती, गिल्ट आणि पूर्ण गोंधळ साचलेला असतो. अर्जुन इतका खचतो की तो आपलं गांडीव धनुष्य खाली ठेवतो आणि मग तो वळतो श्रीकृष्णांकडे. हेच आपल्यासाठी सर्वात मोठा लेसन आहे. जेव्हा जीवनात गोंधळ उडतो तेव्हा योग्य मार्गदर्शक का आवश्यक असतं. चला तर जाणून घेऊया गीतेच्या पहिल्या अध्यायातून आपण सर्वजण काय शिकतो. भगवद्गीतेचा पहिला अध्याय आपल्याला जीवनातील मानसिक संघर्ष आणि भावनिक स्थिती समजून घेण्याचा आरसा दाखवतो. यातून काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. नंबर 1, मनाचा गोंधळ हा नैसर्गिक आहे. अर्जुनासारखा महान योद्धाही युद्धाच्या वेळी गोंधळतो. याचा अर्थ जीवनात गोंधळ होणं हे सामान्य आहे. 2, भावना आणि निर्णय यांचं नातं. अर्जुन आपल्या नातलगांना पाहून भावनिक होतो आणि निर्णय घेऊ शकत नाही. जास्त भावना आल्या की योग्य निर्णय घेणं कठीण होतं. नंबर 3, कर्तव्य विरुद्ध भावना. अर्जुनाच्या मनात प्रश्न आहे, नात्यांसाठी कर्तव्य सोडावं का? इथे आपल्याला शिकायला मिळतं की जीवनात कर्तव्य महत्वाचं आहे, नात्यांपेक्षा सुद्धा. 4, समस्या टाळून चालत नाही, जे मोस्ट ऑफ टाइम आपण सर्वजण करतच असतो. अर्जुन युद्ध टाळू इच्छितो पण ते शक्य नाही. समस्यांपासून पळून न जाता त्यांचा सामना करावाच लागतो. 5वी महत्वाची गोष्ट आपल्याला या पहिल्या अध्यायातून शिकायला मिळते ती म्हणजे योग्य मार्गदर्शनाची गरज. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपण आपले निर्णय एकटे घेऊ शकतो, पण तुम्हाला खरं सांगू, अगदी धुळीची सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यात गरज पडत असते. ओके, त्यामुळे आपल्याला योग्य मार्गदर्शन का आवश्यक आहे हे आपल्याला समजून येतं जेव्हा अर्जुन शेवटी श्रीकृष्णांकडे वळतो. ते कशासाठी? तर तो मार्गदर्शन मागतो. तो म्हणतो की मला मार्ग दाखवा, मी आता संपूर्णपणे गोंधळून गेलो आहे. याचा अर्थ काय? तर जीवनात योग्य गुरु असणं किंवा मार्गदर्शक असणं हे खूप महत्वाचं आहे. 6वी महत्वाची गोष्ट आपल्याला पहिल्या अध्यायातून शिकायला मिळते ती अशी की आत्मपरीक्षणाची ही सुरुवात असते. पहिला अध्याय म्हणजे स्वतःच्या मनात डोकवण्याची सुरुवात आहे. मी काय करतोय आणि का करतोय हा प्रश्न विचारायला आपल्याला पहिला अध्याय शिकवत असतो. पहिला अध्याय आपल्याला शिकवतो की गोंधळ होणं स्वाभाविक आहे, भावना नियंत्रित करणं गरजेचं आहे, कर्तव्य भावनेपेक्षा मोठं आणि महत्वाचं आहे, योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. हा अध्याय म्हणजे समस्येची सुरुवात आहे आणि ह्या पुढील सर्व अध्याय म्हणजे त्यावरचं समाधान.